हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे मंगळवार आणि देवांश आणि हे गेले होते चिकन आणण्यासाठी. कुठं घालून गेलता तू नवीन? इथे चिकन यांनी आणून दिलेलं होतं. ते पटकन एका कॅरीबॅगमधून काढून एका ताटामध्ये काढून घेतलं. त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं अगोदर. आता ह्यावर हळद आणि मीठ घालून ते छान मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट होण्यासाठी 10 ते 15 मिनटं मी इथे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. हे इथे मॅरिनेट होईपर्यंत ना पटकन वाटण्याची तयार करून घेतली मी. त्यासाठी 2 लसूण, 1 कांदा आणि 1 टोमॅटो, थोडंसं खोबरं भाजण्यासाठी ठेवलेलं आहे. नॉनव्हेजची भाजी असेल ना तर मी लसूण थोडंसं जास्त वापरते आणि टेस्ट छान येते. हे भाजायला ठेवून इकडे लगेच कणिक मळायला घेतली. इथे कणिक मळून तयार आहे आणि इकडे हे कांदा, टोमॅटो, खोबरं वगैरे सगळं भाजून झालेलं आहे. तोपर्यंत आता ना हे सगळं बारीक करून घ्यायचं मिक्सरला. यामध्ये कोथिंबीर घालून थोडंसं पाणी वगैरे घालून त्यानंतर ना हे मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन आता चिकन शिजवून घ्यायचं आहे. हे चिकन शिजताना आहे ना मी यामध्ये ते आपण तयार केलेलं वाटण आहे ना ते सुद्धा थोडंसं यामध्ये घालायचं. त्यामुळे ना याच्या मिठाच्या रशाला टेस्ट खूप छान येते आणि घरात लहान मुले असतील ना तर ते आवडीने खातात. जास्त नाही, 1-1.5 चमचा घालायचे फक्त. थोडीशी धना पावडर असेल ना तर ती सुद्धा घालू शकता. माझ्याकडे नव्हती घरी त्यामुळे मी नाही घातली. हे शिजायला ठेवून ना इकडे मी चपात्या करायला घेणार आहे लगेच. लग्न झालं ना माझं त्यावेळेस मला चपात्या अजिबात बनवायला येत नव्हत्या. आत्ता जमतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्या चपात्या होईपर्यंत ना चिकन शिजून भातसुद्धा तयार झाला होता बरं का माझा शिजून. पण त्याची ते शूट नाही करता आलं मला. मी चपात्या बनवत होते ना म्हणून. तिचा भातसुद्धा शिजून तयार आहे. आता आपण चिकनच्या भाजीला फोडणी देणार आहोत. त्यासाठी ना हे कढईमधलं चिकन एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे
तेल गरम करायला ठेवलं आहे. आणि इकडे आपण ना मी घरचा काळा मसाला आणि कोल्हापुरी मटण मसाला घेतलेला आहे. यामध्ये सगळ्यात अगोदर आहे ना ते वाटण घालून त्याला छान परतून घ्यायचं आहे. कारण ना आपण हे वाटण आधी तळून न घेता भाजून घेतलेलं आहे ना, त्यामुळे आधी अगोदर हे वाटण छानपैकी तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. त्याला छान तेल सुटायला लागलं ना की मग त्यामध्ये हे मसाले ॲड करायचे. आता हे परत एकदा तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं आणि यामध्ये मिठाचं मटण ॲड करायचं. खूप सोप्या पद्धतीने बनवले पण ना टेस्ट खूप छान होती. म्हणजे खरंच खूप छान झाली होतं भाजी ही. तरीसुद्धा खूप छान आली होती बरं का. याला 5 मिनिट छान उकळून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून आणि मस्तपैकी ताट वाढून घ्यायचं. इथे ना देवांश मला मदत करत होता सगळं काही बाहेर घेऊन जाण्यासाठी. त्याला खूप आवडतं बरं का असं काम करायला. इथे ना अगोदर पाहतोय वाटीमध्ये काही गरम आहे का. कांदा दिसल्यावर मग बाहेर घेऊन गेला तो पटकन. त्यानंतर मी गेले भाजी घेऊन. बाकी सगळं देवांशच आणलेलं होतं. आणि इथे ताट वाढायला घेतलं आणि जेवण केलं. तुम्ही पण या जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.